हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 27 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सरकार कान्हावर खूप चिडली आहे आणि सरकारने चक्क कान्हाचा बदला घ्यायचं ठरवलंय. सरकार तिच्या ऑफिसमध्ये होती, तिच्या केबिनमध्ये होती आणि तिने कान्हाला आपल्या केबिनमध्ये बोलवलं आणि आधीपासूनच आपल्या हातात तिने बंदूक पकडून ठेवली आहे. म्हणजे कान्हा आला की कान्हाला उडवायचं. एकदाचा कान्हा संपला की मग तेजस्विनीला कुणी वालीच राहणार नाही असा प्लॅन सरकारने बनवला आहे. मग सरकार खरंच कान्हाचा जीव घेणार का? कान्हा स्वतःला वाचवू शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार आणि कान्हा एकमेकांच्या समोर असतात. सरकार कान्हाला म्हणते, मी तुला तंबूमध्ये आसरा दिला आणि तू तर तंबू बळकवायलाच निघाला. तर कान्हा उत्तर देतो, सरकार, मी तंबू बळकवायला निघालो की नाही ते नंतर ठरू, पण तुम्ही मला दिलेला तंबू तुमचा तरी कोठे होता? तो तंबू सुद्धा दुसऱ्याचाच होता. त्या तंबूवर दुसऱ्याचा अधिकार होता आणि तुम्ही तो स्वतःच बळकावलेला होता. सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, तू जरा जास्तच बोलतोय असं नाही का वाटत? कान्हा म्हणतो, त्यात वाटायचं काय, मी जास्तच बोलतो. तर सरकार म्हणते, मग जपून बोल, तोंड सांभाळून बोल. कान्हा म्हणतो, नाही बोलणार. तुमचा सुंभ गेला पण अजून पीळ नाही गेला. सरकार चिडून म्हणते, हा सरकारचा पीळ कधीच सुटणार नाही हे लक्षात ठेव. कान्हा म्हणतो, मग तुम्ही तुमचा हा अहंकार सोडा. सरकार खूप चिडते आणि कान्हाची कॉलर पकडते. कान्हा म्हणतो, कॉलर सोडा. सरकार काही कॉलर सोडत नाही. कान्हा म्हणतो, तुमचा हा अहंकार सोडा. तर सरकार उत्तर देते, हा माझा अहंकार आहे ना, माझ्या रक्तात आहे. जोपर्यंत माझे श्वास चालू आहेत तोपर्यंत हा अहंकार जाणार नाही. कान्हा चिडून म्हणतो, फक्त 4 दिवसात मी सिद्ध करणार की तुम्ही खरी तेजस्विनी कामत नाही आहात आणि मग तुम्हाला तुमचा हा अहंकार या खोलीच्या एका कोपऱ्यात सोडून जावा लागेल. सरकार चिडून म्हणते, हे तू कधीच सिद्ध करू शकणार नाही. कान्हा म्हणतो, हे मी सिद्ध करून दाखवणारच. तुमचं सत्य तर मी सगळ्यांसमोर आणलंयच, पण आता फक्त 4 दिवस तुमचं संपूर्ण सत्य सखी समोर येणार आणि मग मी तुम्हाला या घराबाहेर हाकलणार. तुमच्या हाताला धरून या तुम्हाला घराबाहेर काढून देणार, तुम्हाला हकलणार. तर जेव्हा तुम्हाला या घराबाहेर जायचं असेल ना, त्याच्या आधीच या घराच्या बाहेर एक जागा पाहून ठेवा, कारण मग तुम्हाला या घराबाहेर पडल्यावर भीक मागायला लावणार आहे मी. मग तुम्हाला वेळेवर जागा शोधण्याची गरज नाही पडणार. तुम्ही त्या जागेवर बसूनच भीक मागू शकता. असं म्हणून कान्हा तेथून निघून जातो. सरकारला खूप राग आलेला असतो आणि सरकार विचार करते, हा कान्हा नव्हता, हा वेगळाच कुणीतरी होता. कारण आजपर्यंत मी ज्या कान्हाला पाहिलंय ना, त्याची एवढं सगळं बोलण्याची हिंमतच नव्हती माझ्यासमोर. माझ्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत नव्हती. खाली मान घालून तो माझ्याशी बोलायचा. पण आज या कान्हाने माझ्या डोळ्यात डोळे घालून मला धमकी दिली आहे. मला भीक मागायला लावणार आहे तो. आणि फ्रेंड्स, पहिल्यांदाच चक्क सरकारच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, पाणी आलेलं असतं. सरकारला खूप राग आलेला असतो. ती खूप चिडलेली असते. सरकार म्हणते, कान्हा, तू मला डबल क्रॉस केलंय. आजपर्यंत माझा एवढा मोठा विश्वासघात कुणीच केला नव्हता आणि ही सरकार तुला सोडणार नाहीये. तू केलेल्या चुकीची शिक्षा भोगायला तयार राहा असा ठाम निर्धार सरकार करते. म्हणजे आता सरकार कान्हाला काही जिवंत सोडत नाही, कान्हाचं काही खरं नाही असंच वाटतंय. आणि इकडे खऱ्या तेजस्विनीबरोबर सखी असते आणि ती म्हणते, तुम्ही आता आवरून घ्या आणि मग झोपा. तेजस्विनी म्हणते, सखी बाळा, तुम्हाला आई म्हण ना, तुम्हाला असं अवजावं करू नकोस. तर सखी म्हणते, सॉरी, पण मी इतकी वर्ष सरकारलाच आई म्हणत आली आहे, अचानक तुम्हाला आई नाही म्हणू शकत. तेजस्विनी विचारते, मग तुम्हाला काय हाक मारशील? तर सखी विचारते, मी तुम्हाला मावशी अशी हाक मारू का? तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, आणि सखी तेथून जाऊ लागते. तर तेजस्विनी तिला थांबवते आणि म्हणते, सखी बाळा, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मागील 12 वर्ष मी त्या काल कोठडीमध्ये राहिली आहे, एकटीच राहिली आहे. त्यामुळे आता मला एकटं राहायचं नाहीये. तू येथे थांबशील का? मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपवशील का? माझ्यासाठी अंगाई गाशील का? हे सगळं ऐकून सखी खूप इमोशनल होते आणि म्हणते, ठीक आहे.
सखी आणि तेजस्विनी दोघीही बेडवर बसतात आणि तेजस्विनी सखीच्या मांडीवर डोकं ठेवते आणि ती सखीकडे पाहत असते. सखी तिच्यासाठी खूपच प्रेमाने एक अंगाई गाते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे, कारण आजपर्यंत आपण पाहिलंय की सखी ही आपल्या आईच्या प्रेमासाठी किती तरसली होती. सरकारने एकदा तिला सखी बाळा अशी हाक मारावी आणि सखीने एकदा सरकारला आई अशी हाक मारावी यासाठी ती तरसली होती. पण सरकार म्हणजेच मनस्विनी तिची खरी आई नव्हतीच, त्यामुळे तिने कधीच सखीला आईचं प्रेम दिलं नाही, आईची माया दिली नाही. आणि आज सखीजवळ तिची खरी आई आहे, तरीसुद्धा अजूनही सखीचा विश्वास पटला नाहीये की हीच माझी खरी आई आहे. पण तेजस्वीला तर माहिती आहे की तीच सखीची खरी आई आहे. 12 वर्षानंतर आपल्या मुलीला भेटल्यामुळे तेजस्विनी खरंच खूप इमोशनल झाली आहे आणि सखीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे. सखी तिच्यासाठी खूप सुंदर अंगाई गाते. बॅकग्राऊंडमध्ये एक अंगाई गीत सुरू असतं आणि सखी तेजस्विनी या दोघींच्या डोळ्यात पाणी असतं. सखीला आपलं बालपण आठवतं. राघव कामत आणि आपल्या आईबरोबर तेजस्विनीबरोबर घालवलेले क्षण आठवतात आणि हे सगळं आठवून ती खूप इमोशनल होते आणि रडू लागते. तेजस्विनी सुद्धा रडत असते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि सखी आपल्या आईला मांडीवर झोपवते. हे पाहून कान्हासुद्धा इमोशनल होतो. त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं. तेजस्विनीला झालेलं सगळं आठवतं. मागील 12 वर्षामध्ये सरकारने तिच्यावर काय काय अत्याचार केले आहेत, तिला काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलं होतं, तिला किती त्रास दिला होता, किती धमक्या दिल्या होत्या, हे सगळं तेजस्विनीला आठवतं. ती खूप इमोशनल होते आणि सखीच्या सुद्धा हे लक्षात आलेलं असतं. सखीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि या दोघी एकमेकींकडे पाहत असतात. कान्हा सुद्धा इमोशनल होतो आणि आपले डोळे पुसतो. आज मी एका आईची आणि मुलीची 12 वर्षानंतर भेट घडवून आणली आहे, म्हणून त्याला सुद्धा बरं वाटतं आणि तो तेथून निघून जातो. सखी एक छान अंगाई म्हणत असते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल, पण त्याच वेळेस सखीचा राग सुद्धा येईल, कारण कोणताही नॉर्मल माणूस लगेच ओळखेल की सखीची खरी आई कोण आहे. आणि सखीने तर मागील 12 वर्षांपासून या सरकारचे अत्याचार सहन केले आहेत. सरकार तिच्याशी कशी वागली आहे हे सगळं सखीला माहीत असताना सुद्धा आज तिची खरी आई समोर आहे, तरी सुद्धा सखी कन्फ्यूज झाली आहे की तिची खरी आई कोण आहे. यावरूनच खरंच सखी ही महामूर्ख आहे एवढं सिद्ध होतं आणि प्रेक्षकांना सुद्धा सखीचा राग येतोय की सखी अशी का वागतीये. तिची खरी आई समोर असताना, कान्हाने सत्य सांगितलेलं असताना, गौतमने सत्य सांगितलेलं असताना सुद्धा या सखीचा विश्वास बसत नाहीये की हीच माझी खरी आई आहे आणि ती तेजस्विनीला आपल्या मांडीवर झोपवते. मग दुसरा दिवस उजाडतो. परशुराम आणि मीनाक्षी हे दोघे बोलत असतात आणि मीनाक्षी परशुरामला विचारते, तुम्हाला काय वाटतं, कोण खरी तेजस्विनी कामत असेल? जी बाई आली आहे तीच खरी तेजस्विनी असेल का? तर परशुराम सांगतो, काहीच सांगता येत नाही, कारण त्या दोघी एकदम एकमेकींसारख्याच दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा सारखेच आहेत आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा क्षणभर असंच वाटलं होतं की तीच माझी खरी तेजस्विनी वहिनी आहे, कारण तेजस्विनी वहिनी खरंच खूप प्रेमळ होती. पण या जगात कोणाचं काहीच सांगता येत नाही. तसंही म्हणतात ना, एकसारखे दिसणारे या जगात 7 चेहरे असतात आणि आपल्याला फसवायला कुणी सुद्धा येऊ शकतं आणि आपण कोणाच्याही बाजूने जाऊ शकत नाही. सध्या तरी आपल्याला सरकारच्या बाजूनेच राहावं लागेल आणि मला तर हेच कळत नाहीये, या घराची काय धर्मशाळा झाली का? आधी तो कान्हा या घरात येऊन राहिला आणि आता ही दुसरी तेजस्विनी सुद्धा या घरात येऊन राहिली आहे. खरी तेजस्विनी कोण, खरी सरकार कोण, काहीच कळत नाहीये. पण ज्याच्या हातात लाठी असेल आपण त्याच्याच बाजूने राहायचं. जी खरी तेजस्विनी असेल आपण त्यांच्या बाजूने राहायचं आणि हाच आपला प्लॅन असणार आहे. तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि म्हणतो, तुम्ही दोघांनी तर कान्हाचे आभार मानायला हवे, कारण मागील 12 वर्षांपासून त्या सरकारमुळे तुम्ही या घरात ज्या मरणयातना भोगताय ना, त्या सरकारच्या मरणयातना आता कान्हास कायमच्या संपवणार आहे. आता ती सरकार कायमची या घराबाहेर जाईल आणि आपली प्रेमळ तेजस्विनी वहिनी या घरात राहील. मग तुम्हाला सुद्धा कोणताच त्रास होणार नाही. पण परशुरामला हे पटलेलं नसतं आणि परशुराम म्हणतो, नाही गौतम, तू चुकतोय. या जगात आहे ना कोणावरच विश्वास ठेवून फायदा नाहीये, कारण कुणीही धुतल्या तांदळासारखं नसतं. जसं सरकार, मनस्विनी, तेजस्विनी
ही 2 रूपं आहेत ना, तसं कान्हाची सुद्धा 2 रूपं असू शकतात. कान्हा जसा दाखवतोय तसा नाहीये, हे माझे शब्द तू लिहून ठेव. आणि गौतमला सुद्धा हे पटतं. गौतम सुद्धा याचा विचार करतो आणि रात्रभर खऱ्या तेजस्विनीला अंगाई गाऊन झोपवल्यानंतर सकाळी सकाळी सखी ही आपल्या खोट्या आईकडे म्हणजेच सरकारकडे आलेली असते आणि सरकारने काल रात्री आपल्या हाताला जेथे कापून घेतलेलं असतं त्यावर मलम लावत असते आणि विचारते, सरकार तुम्हाला त्रास होतोय का, हात दुखतोय का? आणि सरकार आपली नॅशनल अवॉर्ड विनिंग ॲक्टिंग सुरू करते आणि म्हणते, नाही सखी बाळा, मला याचा त्रास होत नाहीये. मला फक्त तेव्हा त्रास होतो जेव्हा माझ्या सखी बाळाला कुणी माझ्यापासून दूर नेण्याची मला भीती वाटत असते. आणि सखी सरकारची ही नाटकं पाहत असते आणि म्हणते, सखी बाळा तू माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना, मला सोडून तर जाणार नाही ना. ती मनस्विनी या घरात आली आहे तेव्हापासून मला खूप भीती वाटतीये. आणि सखी ही सरकारला विचारते, तुम्ही खरंच खऱ्या तेजस्विनी कामत आहात ना? सरकारला मोठा धक्काच बसतो. सखी ही सरकारला विचारते, कारण आजपर्यंत तुम्ही कधीच माझ्याशी इतक्या प्रेमाने नाही वागलात आणि अचानक तुम्हाला एवढी प्रेमाची उकळी कशी फुटली आहे? तुम्ही माझ्याशी एवढं प्रेमाने का वागताय? तर सरकार ही सखीला समजवण्याचा प्रयत्न करते. सखी बाळा तसं नाहीये. तर सखी पुढचा प्रश्न विचारते, आणि तुम्ही मला चक्क सखी बाळा अशी हाक मारताय. आजपर्यंत तर मी तुम्हाला अनेकदा म्हटले तुम्ही मला बाळा म्हणून हाक मारा, तुम्ही तसं कधी केलं नाही. मी तुम्हाला म्हटले, सरकार मी तुम्हाला आई अशी हाक मारू का? तुम्ही मला आई अशी हाक सुद्धा कधी मारू दिली नाही. की नाही मला फक्त सरकारच म्हणायचं, आणि अचानक तुमचं माझ्यावर एवढं प्रेम का उतू जातंय? हे सगळं ऐकून सरकारचा चेहराच पडतो. सखीला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न तिला पडतो आणि सखी ही सरकारला जाब विचारते, अजून माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला एक सख्खी जुळी बहीण आहे, ही गोष्ट तुम्ही आजपर्यंत आमच्यापासून का लपवली? आम्हाला सगळ्यांना हे सत्य का नाही सांगितलं? सरकारला खूप राग येतो आणि ती मनात विचार करते, या मुलीसमोर आता नाटकं करावीच लागतील. आणि सरकार ही सखीला सांगते, सखी कारण मला त्या वाईट बाईची सावली आपल्या कुटुंबावर तुझ्यावर पडू द्यायची नव्हती. तुला रावणाची गोष्ट माहिती आहे ना? दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाचा अंत करतो, परंतु रावणाची पूजा कधीच करत नाही. तसंच मला त्या रावणाची माझ्या बहिणीची छाया या घरावर पडू द्यायची नव्हती, तुझ्यावर पडू द्यायची नव्हती, म्हणून मी तिचं सत्य कधीच तुम्हाला कळू दिलं नाही. पण सखीच्या मनात खूप प्रश्न असतात आणि सखी म्हणते, पण तुम्ही तर सांगितलं की बाबांना ही गोष्ट माहीत होती आणि तुम्हीच त्या मनस्विनीला या घरात आणलं होतं. मग ते सत्य काय आहे? आणि मग सरकार हे सगळं सत्य सांगू लागते. सखी तुला तर माहिती आहे की आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत. आमच्या जन्माच्या वेळेसच आमची आई हे जग सोडून गेली आणि मग आमच्या बाबांनीच आम्हाला दोघींना वाढवलं. लहानपणापासूनच ते आम्हाला चांगले संस्कार देत होते. बाबा आम्हाला रामायण शिकवायचे, राम आणि रावणाच्या गोष्टी सांगायचे. मी बाबांकडून राम शिकले आणि त्यांच्यासारखंच वागायला लागले. पण त्या मनस्विनीने मात्र रावणाला निवडलं आणि रावण तिचा आदर्श बनला. जशी जशी ती मोठी होत गेली ना, तशी तशी ती वाईट मुलांच्या संगतीत गेली, अनेक वाईट कामं करू लागली. त्यामुळे बाबांनी तिचं नाव टाकलं, तिच्या नावाची अंघोळ केली. माझी मनस्विनी माझ्यासाठी मेलीये असं ते म्हणाले आणि त्यांच्यासाठी फक्त मीच होते तेजस्विनी. आणि याचाच राग त्या मनस्विनीच्या मनात होता की बाबांनी नेहमी मला चांगलं रोखलं आणि तिच्या विरुद्धच वागले. हा राग मनात ठेवून ती घर सोडून गेली. त्यानंतर माझं राघव कामतशी लग्न झालं आणि मला तू झालीस. माझ्या आयुष्यात सगळी सुख आली होती. परंतु त्या मनस्विनीला हे कुठून तरी समजलं की माझं लग्न झालंय, मला मुलगी झाली आहे आणि माझा नवरा खूप श्रीमंत आहे, मी ऐश्वर्यात लोळतीये, सुखी आहे, हे तिला समजलं. आणि मग माझं हे सुख तिला पाहवलं नाही गेलं. तुझ्या बारशाच्या दिवशीच ती तेथे आली होती. पण त्याच्या आधी जेव्हा माझं आणि राघवचं लग्न झालं होतं ना, त्या पहिल्या रात्रीच मी राघवला हे सत्य सांगितलं होतं की मला मनस्विनी नावाची एक जुळी बहीण आहे, पण ती कोठे आहे, आता काय करते याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. सखी हे सगळं ऐकत असते. सरकार पुढे सांगते, आणि अचानक तुझ्या बारशाच्या दिवशी ती मनस्विनी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की तू तर खूपच श्रीमंत झाली आहेस, इतक्या ऐश्वर्यात लोळतीयेस आणि तुझं हे ऐश्वर्य, ही श्रीमंती पाहायलाच मी आली आहे.
हे सगळं ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, मग तूच म्हणालीस की तू बाबांना विनंती केली होतीस की तू तुझ्या बहिणीला या घरात ठेवून घेतलंस, मग तू असं का केलंस? बाबांनी तिला या घरात राहायची परमिशन कशी दिली? तर सरकार पुढे सांगते, तुझे बाबा तर नाहीच म्हणत होते, कारण त्यांना मनस्विनीचं खरं रूप समजलं होतं. ती वाईट आहे, तिचे लक्षण चांगले नाही आहेत हे तुझ्या बाबांना कळालं होतं. पण मीच त्यांना विनंती केली आणि सरकार झालेला सगळा प्रकार सांगते. म्हणजे हे सगळं तेजस्विनीने केलंय, पण सरकार हे सगळं मीच केलंय असं दाखवण्याचा प्रयत्न करते. तेजस्विनी ही राघव कामतला म्हणाली होती, ती माझी बहीण आहे, या जगात माझ्याशिवाय तिचं कुणीच नाहीये, तुम्ही प्लीज तिला येथे राहू द्या. आणि राघव म्हणाला होता, नाही, मी तिला या घरात नाही राहू देऊ शकत, पण तू विनंती करतीये, तू या घरची लक्ष्मी आहेस, म्हणून मी तुला नाही म्हणू शकत नाही. ती थोडेच दिवस या घरात राहील आणि मग तिची दुसऱ्या ठिकाणी सोय झाली की मी तिला तिकडे शिफ्ट करेल. सरकार पुढे सांगते की काही दिवस मनस्विनी आमच्या घरात राहिली, राघवने तिच्याही दुसरीकडे सोय केली आणि मग ती निघून गेली आणि आज इतक्या वर्षानंतर ती परत आलीये. सखीला या सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटतं आणि सखी सरकारला विचारते, तुम्ही मला आत्ताच सांगितलं की तुमच्या बाबांनी तुम्हाला दोघींना सारखेच संस्कार दिले होते, मग तुम्ही आणि मनस्विनी या दोघींमध्ये एवढा फरक का? एक बहीण चांगली झाली आणि एक बहीण इतकी वाईट का झाली? तर सरकार सगळं खोटं सांगते, कारण आमच्या आई वडिलांमधील फरक, माझी आई ही आम्हाला जन्म देताच हे जग सोडून निघून गेली, परंतु माझ्या बाबांनी आम्हाला दोघींना सारखेच संस्कार दिले. माझे बाबा खूप चांगले होते, त्यांचा सत्यावर न्यायावर विश्वास होता आणि त्यांनी आम्हाला ही शिकवण दिली, त्यांच्या शिकवणीप्रमाणेच मी वागले जगले. परंतु माझी ती बहीण आहे ना मनस्विनी, ती माझ्या आईवर गेली आहे. आमच्या दोघींची आई खूप वाईट होती, तिचे संस्कार वाईट होते, चुकीचे होते, ती खूप स्वार्थी होती, अन्यायी होती, दुसऱ्यांना त्रास द्यायची, त्यांचा छळ करायची आणि हे सगळं ती माझ्या आईकडूनच शिकली आहे. मनस्विनी ही माझ्या आईवर गेली आहे, अगदी माझ्या आईसारखा तिचा स्वभाव आहे आणि मी माझ्या बाबांवर गेली आहे, माझा स्वभाव अगदी माझ्या बाबांसारखा आहे. आणि सरकारने सखीला हे सांगून खूप मोठी चूक केली आहे, कारण सखी हे नक्कीच क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न करेल. सखी ही गोष्ट खऱ्या तेजस्विनीकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की ती सखीची आई म्हणजेच तेजस्विनीची आई ही कशी होती, जसं सरकार सांगतीये तशी ती वाईट होती की मग चांगली होती. यावरून सखीला नक्कीच काहीतरी सत्य कळू शकतं आणि सरकार ही सखीला पुन्हा कुरवाळण्याचा प्रयत्न करते. सखी बाळा अशी नाटकं तिची सुरूच असतात, पण सखीला मात्र संशय आलेला असतो की आजपर्यंत ज्या सरकारने कधी आपल्याला प्रेमाने बाळा अशी हाक नाही मारली, आजपर्यंत ज्या सरकारने कधी मला तू आई म्हण अशी परवानगी नाही दिली, मला सरकारच म्हणायचं असं ती कायम ठासून सांगायची, ती सरकार अचानक माझ्याबद्दल एवढं प्रेम का दाखवतीये हा प्रश्न सखीला नक्कीच पडलाय, एवढं मात्र नक्की. आणि मग सखी ही सरकारला विचारते, सरकार तुम्ही आणि तुमची बहीण यांचा इतकी वर्ष काही संबंध नव्हता, मग तुमची बहीण असं का सांगतीये की सरकारने मला 12 वर्ष त्या कालकोठडीत कोंडून ठेवलं होतं आणि त्यांची एवढी बिकट अवस्था का झाली? तर सरकार म्हणते, सखी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, तू त्या मनस्विनीवर विश्वास ठेवतीये, हीच तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. ती मनस्विनी खोटं बोलतीये, 12 वर्ष ती कोठे होती मला माहीत नाहीये आणि तूच मला सांग, एखाद्या व्यक्तीला असं 12 वर्ष कोंडून ठेवणं, एखाद्या कालकोठडीत ठेवणं ते आजच्या काळात शक्य आहे का? मला तर वाटतं तिने हा जो काही अवतार केलाय ना, हे सगळं तिचं नाटक आहे, तुला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी. आणि हा कान्हासुद्धा या सगळ्या नाटकात सामील आहे. खरं तर हा सगळा त्या कान्हाचाच प्लॅन आहे. कान्हा एक नंबरचा स्वार्थी आहे, त्याला तुझी संपत्ती हवी आहे, या सगळ्या संपत्तीवर स्वतःचा हक्क हवा आहे, म्हणूनच कान्हाने हा सगळा प्लॅन बनवला. तुझ्याशी लग्न करणं, त्यानंतर या माझ्या बहिणीला इथे आणणं, हा सगळा त्याचाच डाव आहे आणि तू त्यांच्या या डावामध्ये फसू नकोस. पण सखीला अजूनही विश्वास बसलेला नसतो. खरं सांगायचं तर सखीचा कोणावरच विश्वास बसत नाही, ती पूर्णपणे कन्फ्यूज आहे. तिचा खऱ्या तेजस्विनीवरही विश्वास बसत नाही आणि या खोट्या तेजस्विनीवर म्हणजे सरकारवर सुद्धा विश्वास बसत नाही. ती फक्त सगळ्यांचं ऐकून घेतीये आणि मला काही कळत नाही, मला काही कळत नाही असं म्हणून निघून जाते. आता सरकार तिला सांगतीये की कान्हाची आणि त्या मनस्विनीची तुझ्या प्रॉपर्टीवर नजर आहे,
तुझी प्रॉपर्टी बळकावण्यासाठी ते येथे आली आहे. मग सखी ती सरकारला हा प्रश्न का नाही विचारू शकत? मग तुझी नजर कोणती वेगळी आहे? तू तर मागील अनेक वर्षांपासून मला म्हणतीये की प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर, तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर लिहून दे. आणि सरकारला जर सखीबद्दल एवढंच प्रेम आहे, ती सखीची खरी आई आहे, मग कोणती खरी आई आपल्या मुलीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी इतकी कटकारस्थानं करते? उलट आई तर स्वतःच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःच्या मुलीवर करेल, असं म्हणेल की माझी प्रॉपर्टी तू घे. पण सखीला एवढी सुद्धा अक्कल नाहीये आणि सखी सगळंच विसरून गेलीये, गजनी झालीये असंच वाटतं. सखी ही सरकारला म्हणते, सरकार मला काहीच कळत नाहीये की कोण खरी तेजस्विनी आहे आणि कोण नाहीये. पण 4 दिवसांचा कालावधी आहे, या 4 दिवसात मी हे नक्की शोधून काढणार की माझी खरी आई कोण आहे. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. त्यामुळे सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, या सखीमध्ये इतका कॉन्फिडन्स कुठून आला? मी इतकी नाटकं करतीये, तिला इतकं समजून सांगण्याचा प्रयत्न करतीये की मीच तुझी खरी आई आहे, मीच खरी तेजस्विनी आहे, पण तिचा अजूनही माझ्यावर विश्वास बसलेला नाहीये. आता मला काहीतरी मोठा डाव खेळावा लागणार आहे, काहीतरी असं करावं लागेल ज्यामुळे सखीसमोर सिद्ध होईल की मीच खरी तेजस्विनी आहे, असा विचार सरकार करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सरकार आणि तेजस्विनीमध्ये चांगलीच रंगतदार लढत सुरू झाली आहे की खरी तेजस्विनी मीच आहे हे सिद्ध करण्याची. मग या लढतीमध्ये कोण जिंकणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा आणि किरण हे दोघे मस्त गप्पा मारत बसलेले असतील आणि त्याच वेळेस एक माणूस कान्हा आणि किरणच्या जवळून जाईल आणि किरणला जोरात धक्का देईल. त्यामुळे किरणच्या हातात जी फाईल असेल ती फाईल खाली पडणार. किरण या माणसावर ओरडेल, पण कान्हाचं लक्ष जमिनीकडे जाईल, कारण या माणसाच्या हातातून काहीतरी खाली पडलेलं असेल. मग आता कान्हा आणि किरणला आणखीन काहीतरी पुरावा मिळालाय का, कुणी त्यांना पुरावा देतंय का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे सरकार आपल्या केबिनमध्ये कान्हाला बोलवणार आणि सरकारच्या हातामध्ये मोठी बंदूक असेल. मग सरकारने काय ठरवलंय, ती कान्हाचा जीव तर घेणार नाहीये ना. कान्हाला संपवलं म्हणजे त्या तेजस्विनीला संपवणं काय अवघड नाहीये. कान्हाने मला डबल क्रॉस केलंय, मी त्याला सोडणार नाही असं सरकार म्हणाली होती. मग सरकारचा हात डाव नाहीये ना, हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मग सरकारने जर कान्हावर हल्ला केला, कान्हाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तर मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येईल यात शंका नाही. तर दुसरीकडे आपली खरी तेजस्विनी त्या 12 वर्षांपासून कळकट मळकट अवतारातून बाहेर येणार आणि आपल्या जुन्या अवतारात परत येणार. ती खूप छान दिसत असेल आणि आपल्या आईला या रूपात पाहून सखीला आनंद होईल. पण सखी ही चक्क तेजस्विनीला एक कागद देईल आणि म्हणेल, या कागदावर अनेक प्रश्न आहेत आणि मला या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून लिहून हवी आहेत. म्हणजे सखीने अशा काही प्रश्नांची लिस्ट तयार केली आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं फक्त तिच्या खऱ्या आईलाच माहीत असतील. तेजस्विनी तर खूप सोप्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. मग सखीला समजणार का की हीच माझी खरी आई आहे, हे पाहणंसुद्धा खूप मजेशीर असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.